आपल्यासोबत बोलण्यासाठी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर आहेत। सई, TV9 मध्ये तुझं स्वागत आहे। आज स्वराज्य पक्षाच्या दहीहंडीला तू उपस्थित राहिले, काय सांगशील? ह्या सणाची मी तरी खूप आतुरतेने वाट बघत असते, कारण वर्षातून एकदाच हा सण येतो आणि आजपासून खरं तर म्हणजे उरलेल्या वर्षाचा मूड सेट होतो असं म्हणायला हरकत नाही, कारण आजपासून फेस्टिव्हिटी सुरू होतात। याच्यानंतर मग नवरात्र असणार, मग दिवाळी असणार, त्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे। खूप वर्षांनी आपण असे मोकळेपणाने मास्क न घालता बाहेर पडलो, याचा खूप आनंद आहे आणि समाधान आहे। सई, एकंदरीत तुझ्या बालपणाची दहीहंडी कशी होती? खरं सांगू, मला मुंबईच्याच दहीहंड्यांची आठवण आहे, बालपणाच्या दहीहंड्यांची मुळीच आठवण नाही आहे। मुंबईच्या दहीहंड्या जेवढ्या मेमोरेबल आहेत तेवढं बालपणी काही मेमोरेबल घडलं आहे असं मला आठवत नाही। सई, सध्या जे गोविंदा पथक आहे ते आपले थरवर थर रचून दहीहंडी फोडत आहे, त्यांना काय सूचना करशील? मी याच्या आधीही सांगितलं की मला यावर्षी सेफ्टी मेजर्स खूप जास्त दिसू लागले आहेत प्लेयर्समध्ये, त्यामुळे मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की जीव जपून हा खेळ खेळण्यात येतोय, याचा अत्यानंद आहे। आणि मला असं वाटतं की हा खूप मोठा प्लॅटफॉर्म असतो गोविंदांसाठी आणि त्याचा उपयोग त्यांनी करून घेतला पाहिजे। धन्यवाद। आपण पाहू शकतो की स्वतःचा जीव आहे तो जपून तुम्ही दहीहंडी फोडा, अशी जी प्रतिक्रिया अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह मी रवी कराड, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।